आज तडा का आपल्याला मुंबईला परळच्या महाराजाची मूर्ती कलाकार भेटली. मागच्या ब्लॉगमध्ये आपण परळपर्यंत आलो तर आता परळला पोचलो आहेत आपण. तर बघू पुढं कोणते कोणते गणपती करतो काय. तर इथं थोडा नजारा पाहिला, मग गेलो आपण पहिलं गणपती बघायला. तर हा गणपती बघितला, मग परत निघालो दुसरीकडे. इथं आल्यावर पण हा गणपती होता, हा बी खूप भारी होता. तर मग नंतर आपण पोचलो परळचा सम्राट बघायला. तर परळचा सम्राट पण बघितलं, एकदम भारी. मग परत निघालो आपण दुसऱ्या लोकेशनला. तर पोरं तेवढंच बोलले भूक लागली, आता काहीतरी खावंच लागेल. मग खाल्लं काहीतरी, मग तिथून निघालो परळचा महाराजा बघायला. तिथं खूप गर्दी होती, पास काढले होते. मग गेलो पुढं, तर बघितलं काय गर्दी तर काही कमी होत नव्हती. मग गेलो, पास दिले त्यांना. मग मध्ये पास दिले, म्हणलं आता लय वेळ झाला, आता तर मध्ये गेलोच पाहिजे लवकर. गेलो मध्ये, पाहिलं तर गणपती एकदम भारी हवेत डायग असं वाटत होतं. एवढा भारी गणपती होता की फोटो बिटो काढले, ते व्हिडिओ काढले. तर परत निघलो दुसरं लोकेशन परळचं विघ्नहर्ता बघायला. तर मध्ये गेलो, बघितलं गणपती. तिथून निघलो तेवढं आपल्याला रस्त्यात दिसलं कालगंध. मग तिथं गेल्या आपल्याला मस्त फिरलो तिथं थोडंसं बघितलं. तर तेवढंच आपल्याला दिसले परळचा महाराज ज्यांनी बनवला आहे स्वतः, ते दिसले. मग त्यांच्या संग फोटो बिटो काढला.